शिवसेनेचा आज वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेतून वचननामा जाहीर करणार आहेत। निष्ठा आणि कणखरपणा काय असतो हे दाखवण्याची वेळ आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। समोरचे लोक साम दाम दंडभेद नीतीचा वापर करू शकतात, यामुळे सावध राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्यात। मुंबई पालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं कारवाई केली आहे। अपक्ष लढणाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। मुंबईत भाजप शिवसेनेनं प्रचाराचा नारळ फोडलाय। वरळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पहिली प्रचार सभा पार पडली। मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कुणाची हिंमत नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मुंबई कुठेही सरकत नाही तर यांची बुद्धी सरकते असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलाय। बकासुराच्या तावडीतून मुंबई सोडवायची आहे, यांचा मराठीचा नाही तर मलिद्याचा, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंवर टीका केली। जनतेनं बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली असं म्हणत शिंदेंनी जोरदार टीका केली। अंबादास दानवे आणि निवडणूक अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर अखेर मशाल हे चिन्ह मिळालंय। शिवसेना उबाठा पक्षाच्या अधिकृत उमेदवार सावित्री वाणे यांना मशाल चिन्ह देणार असल्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला। शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवाराला चिन्ह मिळाल्यानं शिवसैनिकांनी जल्लोष केला। भिवंडीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। काँग्रेसच्या रॅली दरम्यान दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। या हाणामारीमध्ये 2 जण जखमी झाले। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पार पडला। शाहू महाराज पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या रोड शोला मोठी गर्दी झाली होती। भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। महापालिका निवडीवरून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केले आहेत। उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नसल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। बिनविरोध उमेदवार निवडणूक आयोगाच्या रडारवर आलेले आहेत। बिनविरोध उमेदवारांसंदर्भात निवडणूक आयोगानं अहवाल मागवला असून पालिका आयुक्त अहवाल देणार आहेत। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अंदमानमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी अमित शहा यांचे आभार मानले। भाजपचे कारनामे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले असून धुळे जिल्ह्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी केलाय। धुळे महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत। त्यासाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत। अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी किंवा बहुरंगी लढती होणार आहेत। मुंबईमध्ये 227 जागांसाठी 1700 उमेदवार रिंगणात असून सर्वात कमी म्हणजेच 230 उमेदवार हे इचलकरंजीमध्ये आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन मावळच्या वडगावमध्ये अजित पवार यांनी केलं। शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झालाय। पालघरच्या तलासरीच्या वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या इंग्लिश अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। रोशनी रमेश गोस्वामी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीला अधिकारी तासभर उशिरा आल्यानं खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जिल्हाधिकाऱ्यांची कानउघडणी केली। बैठकीला पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्यानं खासदार ओमराजे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। लोकप्रतिनिधी बैठकीला हजर राहू शकतात, मग अधिकाऱ्यांच्या घरचा कार्यक्रम आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। जालना महापालिकेमध्ये 65 ते 45 जागा भाजप जिंकेल असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला। संजय राऊतांना बोलण्याचं तारतम्य नाही असं म्हणत त्यांनी राऊतांवर देखील निशाणा साधला। युती आणि जागा वाटपाबाबत दुटप्पी रणनीती राबवली गेल्याचा आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर आमदार मेहता यांनी टीका केली। गोरेगाव वॉर्ड क्रमांक 50 मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मा यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या विरोधात भाजपनं चांगलीच ताकद लावली आहे। भाजपनं प्रचाराचा नारळ फोडला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पराभव होईल असा दावा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं जोरदार प्रचार सुरू केलाय। जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपनं प्रचाराला सुरुवात केली। पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलाय।
जिल्हा परिषदेची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. तानाजी सावंत मोठ्या ताकदीनं जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरले. तेरणा साखर कारखान्यावर तानाजी सावंत यांनी मेळावा घेतला. गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये असलेल्या आणि शिवसेनेमध्ये विभाग प्रमुख असलेल्या रवी घरत यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या पत्नी नम्रता घरत यांना उमेदवारी दिली आहे. पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आठवले गट यांनी रावेत किवळे परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक 28 कांदिवली पूर्वमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. प्रभारी महिला शाखा संघटक अश्विनी पवार, उपशाखा प्रमुख भरत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. रवींद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. आपापसात सेटिंग करू नका असं विधान करत रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत पोहोचून पॅनल निवडून आणलं पाहिजे असं सांगितलंय. परभणी शहरातील प्रभाग 4 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. उमेदवार बिनविरोध करण्यासाठी 2 गटात झालेली हाणामारी आणि गोळीबाराच्या घटनेवरून शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. विरोधातील उमेदवारांना माघार घेण्यासाठी आमिष दाखवल्याचा आरोप गोटेंनी केलाय. ज्या लोकांनी बंडखोरी करून आपलं पॅनल उभं केलं ते एमआयएमचे कट्टर समर्थक आहेत, होते आणि राहणार असा विश्वास एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. 16 तारखेला एमआयएमची ताकद दाखवून देऊ असंही ते म्हटले. हलक्यात घेऊ नका, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहेत अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांना इशारा दिलाय. युतीतील पक्षांनी एकमेकांवर टीका करू नये असं सांगण्यात आलंय. मात्र सुरुवात झाली आहे, मग आता टीका किती चालणार आणि कुठे थांबणार याचा अंदाज घेऊन ठरवू असं चंद्रकांत पाटील म्हटले. अजित पवारांची लोकप्रियता पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यावेळी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. चंद्रपूरमध्ये एका व्यक्तीनं निवडणूक प्रक्रियेला विरोध केलाय. हातात फलक घेत आंदोलन सुरू केलं. तर माझं मत कुणाला जातंय याबाबत विश्वास देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.